नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील BMS, BHMS तसेच BUMS या कॉलेजेससाठी जो 15%चा राऊंड होत असतो त्याचं शेड्यूल आलेलं आहे। या ठिकाणी आपण ही नोटीस पाहू शकतो। या नोटीसमध्ये कॅप राऊंड 1चं शेड्यूल देण्यात आलेलं आहे। जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे असे विद्यार्थी आजपासून म्हणजेच 4 सप्टेंबर 2024 पासून ते 7 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 11:59 पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात। या कोटामध्ये रजिस्ट्रेशनची जी फीस आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 2000 रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे, जी की नॉन रिफंडेबल आहे। तसेच 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी जो काही टाइम देण्यात आलेला आहे तो पाहत आहात। त्यानंतर जेही विद्यार्थी या कोटामध्ये रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांची जी SML लिस्ट आहे ती आपल्याला 9 सप्टेंबर 2024 रोजी मिळेल। तसेच या कोटामध्ये जे काही BMS, BHMS कॉलेज भाग घेणार आहेत या कॉलेजेसची जी सीट मॅट्रिक्स आहे ती देखील आपल्याला 9 सप्टेंबर 2024 रोजीच मिळणार आहे। त्यासोबतच जेही विद्यार्थी या कोटामध्ये रजिस्ट्रेशन करतील असे पात्र विद्यार्थी 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या दरम्यान आपापली चॉईस फिलिंग करू शकतात। आणि BMS व BHMS ऑल इंडिया 15%चा जो प्रायव्हेट कोटा आहे त्या कोटातील कॅप राऊंड 1चे जे निकाल आहेत ते 13 सप्टेंबर 2024 रोजी डिक्लेअर होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आयुष 15% जो काही प्रायव्हेट कोटा असतो महाराष्ट्रामध्ये त्या कोटाचं शेड्यूल आहे। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS व BHMS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकतात। ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सिलिंग घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सिलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।